संभाजीनगर में महावितरण कंपनी द्वारा शहर के विभिन्न हिस्सों में पुराने मीटर हटाकर जबरन स्मार्ट मीटर लगाए जा रहे हैं, जिसका विरोध अब खुलकर सामने आने लगा है। आज इसी मुद्दे को लेकर भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। संभाजीनगर में महावितरण कंपनी द्वारा शहर के अलग अलग हिस्सों में पुराने मीटर हटाकर बिना पूर्व सूचना के स्मार्ट मीटर लगाए जा रहे हैं। इसी के विरोध में आज भारतीय कम्युनिस्ट पार्टी की ओर से महावितरण कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया गया। पार्टी का आरोप है कि यह पूरा काम गुप्त रूप से और जबरन किया जा रहा है। प्रदर्शनकारियों ने लगाए गए मीटर हटाने की मांग की, साथ ही हर महीने के पहले बुधवार को यह विरोध प्रदर्शन जारी रखने की चेतावनी भी इस मौके पर दी गई। वीज दर वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये अनेक दिवसापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट अभय टाकसाळ आणि त्यांची पूर्ण टीम एक जनजागरण करून सरकारचा हा जो अन्यायकारक निर्णय सर्वसामान्य लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करतायत। त्याचं पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करतो। मित्रांनो, या देशामध्ये जवळपास 95% जो कष्टकरी आहे त्याला सरकार माणसं मानतच नाही। या कारणासाठी ही स्वतः अभय टाकसाळ हे वकील आहेत। आपल्या देशाचा कायदा असं सांगतो की समान कामासाठी समान वेतन। या कायद्याचा अंमल सरकार करते का? या 95-97% लोकांच्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही। आणि हे समजावून सांगण्यासाठी मी कशासाठी सांगतोय, याचा आणि आजच्या या आंदोलनाचा डायरेक्ट संबंध आहे। सरकार सर्वसामान्य माणसाची लूट कशी करते। एका बाजूला आम्ही मोफत धान्य देतो, म्हणजे काय करतो, त्या एका कुटुंबाला आम्ही 12 रुपये दर महिन्याला त्याचे भरतो। कारण धान्य 12 रुपयाचं धान्य 12 रुपये सरकार भरतंय। कारण 3 किलो गहू 2 रुपयाच्या हिशोबानं 6 रुपये, 2 किलो तांदूळ 3 रुपयाच्या हिशोबानं 6 रुपये, म्हणजे किती भरले त्यांनी? 6 × 12 रुपये। आणि इकडे आता सांगितल्याप्रमाणे आजच वीज जर 10-11 रुपये असेल तर ज्यावेळेस प्रत्यक्ष स्मार्ट मीटर बसून आता वीज नियामक मंडळाने निर्णय घेतलाय वीज दर वाढीचा, आणि ती जर वाढली तर ते कुणावरती कुणाच्या बोकांडी बसणार आहे? सर्वसामान्य लोकांच्या। आणि म्हणून एका बाजूला न्याय आणि कायदेशीर गोष्टीची अंमलबजावणी गरिबांसाठी करायची नाही, आणि म्हणजे जे सरकार स्वतःच्या खात्यामधल्या चपराशाला महिन्याला 25,000 रुपये दिले पाहिजेत असं म्हणतं, ते सरकार रोजगार हमीवरच्या कामगाराला 200 रुपये सुद्धा ठरवत नाही। या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगायची गरज आहे की गोरगरिबाला जास्तीत जास्त अडचणीत आणायचं आणि गोरगरीब एकत्र येऊ नये म्हणून जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावावरती एकमेकांमध्ये भांडण लावायचे। त्याच्यामध्ये आमचे काही पुढारी सुद्धा गुंतलेले आहेत। परंतु शासन प्रशासन ऐकत नाहीये। आजही मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। पुढचं आंदोलन कशा काय राहणार आहे? आंदोलन ॲडव्होकेट टाकसाळ आणि त्यांची टीम ठरवते, दिशा ते ठरवतीलच। परंतु तुम्ही येण्यापूर्वी मी एवढं सांगितलं की आपल्याला हे अधिक व्यापक करावं लागेल, वस्त्या वस्त्यापर्यंत घेऊन जावं लागेल। कारण की दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी येऊन आंदोलन करणं, सातत्याने करणं याला महत्व आहेच, परंतु तेवढंच राहून भागणार नाही। सरकारला सुद्धा सवय लागलेली आहे, आणि म्हणून हे आंदोलन अधिक इतर पक्ष संघटनांना सामावून घेऊन आणि प्रत्येक वस्तीमध्ये हे आंदोलनाचं लोण कसं जाईल, आणि ते फक्त वीज दरवाढीचंच नाही तर मग पाण्याचा प्रश्न असेल, रेशनचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, औषधाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, ज्या गोष्टी सरकारनं मोफत दिल्या पाहिजे। कारण की घटनेचं 21 कलम हे सांगतं की तुम्हाला जगण्याचा हक्क आहे, आणि माणूस म्हणून जगायचा असेल तर या सगळ्या गोष्टी सरकारनं
मोफत दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं.